केतन अग्रवालची सिया आणि चेतनने अतिशय निर्घृण हत्या केल्यावर पोलिसांनी आता कसून चौकशी सुरू केली। हत्येचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस सियाचे आईवडील आणि भावाचीही चौकशी करतायत। सकाळी 11:15 पासून लोणावळा ग्रामीण पोलीस विविध प्रश्नांची उत्तरं गोयल कुटुंबियांकडून जाणून घेत आहेत। केतनच्या हत्येत सियाला तिच्या कुटुंबियांची मदत झाली का याची उकल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। सियाचा भाऊ साहिल आणि आरोपी चेतन दोघंही मित्र होते। याबाबत माहिती साहिलनेच आपल्या जबाबामध्ये दिली होती। सिया आणि केतनचं लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल कुटुंबाची चौकशी झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। लोणावळा पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीची दुचाकी जप्त केली आणि केतनच्या हत्येवेळी घातलेले कपडे आणि हेडफोन देखील जप्त करण्यात आले। तपासाच्या दृष्टीने जी काही महत्त्वाची अँगल्स आहेत ती आम्ही सर्वच त्या प्रत्येक अँगलमध्येच आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही या तपासामध्ये सर्व शक्यता आम्ही पडताळणार आहोत। अगदी या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वच जी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या 100% सर्वच गोष्टी चौकशी केली। तर सियाच्या आईवडिलांनी चौकशी दरम्यान पोलिसांना काय माहिती दिली आहे ते पाहूया। सिया आणि चेतन मित्र आहेत याबाबत आम्हाला काहीही कल्पना नाही। सियाने चेतनबद्दल आम्हाला कधीच काही सांगितलं नाही। दोघांचे प्रेमसंबंध होते की नव्हते याचीही काहीच कल्पना नाही। सियाने चेतनशी लग्न करायचे असं एकदाही सांगितलेलं नव्हतं। केतनचं स्थळ मित्तल यांनी आणलं त्यावेळी आम्ही सियाला केतनबाबत सांगितलं। केतनचे फोटो दाखवले, तिची संमती घेतली आणि मगच अग्रवाल कुटुंबाशी पुढची चर्चाही झाली। लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सियाला केतन पसंत आहे का याची खात्रीही आम्ही केली। सियाच्या होकारानंतरच लग्न करायचं ठरलं, तिची संमती होती म्हणूनच साखरपुडाही झाला। लग्न ठरल्यापासून सिया आणि केतनचा संवाद सुरू होता, ते अनेकदा भेटले, फिरायलाही गेले। सियाने केतनचा स्वभाव पटत नाही अशी तक्रार कधीच केली नाही। तर सियाने मी केतनशी जबरदस्तीने लग्न करतोय असं हे एकदाही म्हटलेलं नाही। ती आमची लाडकी लेक आहे त्यामुळे आम्ही कोणतीही जबरदस्ती केलेली नाही अशी सियाच्या आईवडिलांनी पोलिसांना माहिती दिली। तर लग्न ठरल्यानंतर सिया चेतनला भेटत होती याची आम्हाला कल्पनाच नव्हती असंही त्यांनी म्हटलं। साहिलने स्वतः तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं। क्रिकेट खेळण्यासाठी ते भेटत होते। साहिलचे बरेच मित्र आहेत त्यापैकी चेतन एक असू शकतो, मात्र आम्ही दोघांना एकत्र पाहिलेलं नाही। सियाने केतनची हत्या केली यावर आमचा आजही विश्वास नाही असं सियाच्या आईवडिलांचं म्हणणं। आम्ही नेहमीच दोघांना हसत खेळत पाहिलेलं आहे। असा कट रचला जातोय किंवा रचला गेला याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्नच नाही। सियाच्या आईवडिलांनी पोलिसांना ही माहिती दिली। तर केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहण्याकरता त्याच्या सोसायटीतल्या रहिवाशांनी कॅन्डल मार्च काढला होता। या मार्चमध्ये केतनचे कुटुंबीय सहभागी झाले। दरम्यान केतनची हत्या झाली तेव्हा लोहगडावरील साक्षीदारांना पुढे येण्याचं आवाहन केतनच्या वडिलांनी केले। सिया गोयल आणि चेतन चौधरीचं हे कृत्य समोर आणण्यासाठी साक्षीदारांनी पुढे यावं असंही ते म्हणाले। यावेळी केतनच्या कुटुंबाला यावेळी अश्रू आले। जस्टिस चाहिए वो केतन के लिए बस, और सिया को फांसी की सजा लेनी नहीं। सिया को आज मैं भी माँ हूँ, सिया की भी माँ है, लेकिन मुझे सिया के लिए आज फांसी ही चाहिए और केतन के लिए जस्टिस चाहिए। चेतन के लिए जस्टिस, चेतन के लिए फांसी होना। तर हा संध्याकाळच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्याला न्याय मिळावा अशी आग्रही मागणी करण्यात आली। इकडनं तिकडनं मेसेजेस पाठवतायत, आम्ही तिथं होतो, आम्ही हे बघितलंय, आम्ही हे केले, ते असे होते, ते तसे होते, पण ते पोलिसांच्या समोर याला घाबरतायत। त्यांच्यासाठी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, माझ्या मुलाला केतनला जस्टिस देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे। मी त्यांना आश्वासन देतो की त्यांच्यावर कसलाही त्रास होणार नाही। त्यांनी पुढे येऊन पोलिसांना त्यांचा जबाब नोंदवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी